जर सेक थीटा बरोबर 25/7 तर टॅन थीटा ची किंमत आपल्याला काढायची आहे. एकूण 3 सूत्र आहेत. ओके, साइन आणि कॉसचं आहे, सेक आणि टॅनचं आहे आणि कॉट आणि कोसेकचं आहे. तर तिन्ही सूत्र लक्षात ठेवा. आता आपण इथे जे वापरणार आहे ते आहे 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. तर हे सूत्र पहिल्यांदा लिहायचं. आता हे लिहिल्यानंतर इथे बघा आपल्याला कुठली किंमत दिली आहे, तर 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. सेक किती दिलेला आहे बघा आपल्याला, 25/7. ओके, त्याचा वर्ग. ओके, सेक थीटाची किंमत किती दिलेली आहे, 25/7 आणि त्याचा काय करायचा आहे, वर्ग. आणि आपल्याला शोधून काढायचा आहे टॅन, की जो इथं आहे. तर टॅन जर शोधून काढायचा असेल तर हा अधिक 1 इकडे येऊन काय होणार आहे, वजा. बघा टॅन वर्ग थीटा बरोबर, आधी इथे 25चा वर्ग करूया. 25चा वर्ग केला, 25 गुणिले 25 2 वेळा गुणाकार करा. ओके, तर 25 गुणिले 25 625 आणि 7चा वर्ग 49 अधिक 1 काय होणार आहे, वजा. आता इथे बघा टॅन वर्ग थीटा बरोबर, इथे या 1चा छेद काही नाही म्हणजे किती घ्यायचा, 1. ओके, कुठल्याही संख्येला ज्यावेळी छेद दिलेला नसेल त्यावेळी तसं छेद 1 असतो. मग आता इथं छेद 49 आहे, इथं 1 आहे. तर छेद समान करण्यासाठी काय करायचं, तिरकस गुणाकार म्हणजे 1 गुणिले 625 असा तिरकस गुणाकार, मधलं चिन्ह वजा आणि परत इथे 1 गुणिले 49. हा तिरकस गुणाकार केल्यानंतर छेदांचा गुणाकार काय करायचा, छेदात करायचा. म्हणजे दोघांचा छेद एकच लिहायचा, 1 गुणिले 49. आता बघा टॅन वर्ग थीटा बरोबर 625 गुणिले 1 म्हणजे परत किती येणार आहेत, आहे तसे 625. 49 गुणिले 1 म्हणजे 49 आणि छेदामध्ये परत 49. आता काय करायचं बघा याच्यामध्ये, तर टॅन वर्ग थीटा बरोबर ह्या दोघांची वजाबाकी करायची. तुम्ही यांची वजाबाकी करून बघा तर ती येते 576 छेद 49. मग आता इथे टॅन वर्ग आहे पण आपल्याला टॅन थीटा शोधायचं. तर वर्ग जाण्यासाठी काय करायचं, वर्गमूळ घेऊन किंवा दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन असं लिहा. तर दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्यायचं. बघा टॅन वर्ग थीटा आणि इकडं पण 576 छेद 49 या दोघांचं काय घेतलं मी, वर्गमूळ. आता इथे बघा समजा 3 घेऊया संख्या आपण, म्हणजे पटकन लक्षात येईल. 3चा वर्ग आणि परत वर्गमूळ असेल बघा, म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग केला आणि परत वर्गमूळ, तर काय होतं, 3चा वर्ग 9 आणि 9चं वर्गमूळ परत 3. म्हणजे इथं काय होतं, वर्गाला वर्गमूळ चिन्ह काय होतं, कॅन्सल आणि आतलंच उत्तर येतं किती, 3. तसंच इथं होणार आहे, वर्गाला वर्गमूळ जाणार आणि किती मिळणार आपल्याला, टॅन थीटा. आता तुम्ही आणखीन एक करून बघा, 24 गुणिले 24, 24चा 2 वेळा गुणाकार 576 येतं. म्हणजे 576चं वर्गमूळ किती येणार आहे, 24. म्हणजे 24/7. टॅन थीटा बरोबर किती येणार आहे, 24/7 हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय करायचं, टॅन थीटा शोधून काढायचा. जसं मी सांगितलं पुस्तकामध्ये आपल्या पहिल्या सराव संचामध्ये त्रिकोणमितीमधल्या साइन वर्ग कॉस वर्ग थीटा बरोबर 1 आणि 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. तर याच्यावर आधारित सुद्धा जी 2 उदाहरणं आहेत तर ती बघून ठेवा. ओके, परीक्षेला विचारले जातात. मी आता इथे एक उदाहरण त्यातलं घेतलेलं आहे. आता आपण पुढचं बघूया, महत्वाचा प्रश्न. आता त्यातीलच आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. खालील त्रिकोणांचे शिरोबिंदू दिलेले आहेत आणि त्यावरून त्याच्या मध्यगा संपन्न बिंदूचे काय काढा, निर्देशक शोधून काढा असं म्हटलेलं आहे. आता इथं त्रिकोणाला काही नाव दिलेलं नाहीये. समजा आपण असं म्हणूया, त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये, ओके, समजा अशी सुरुवात केली तरी चालेल. समजा त्रिकोण ABC मध्ये A दिलेला आहे आपल्याला -7 6, B दिलेला आहे ऋण 2 आणि C दिलेला आहे 8 5. तर अशा प्रकारे पहिल्यांदा ABC असे लिहायचे. आता बघा x1 बरोबर -7 आणि y1 किती असणार आहे, 6. त्यानंतर दुसरं
x2 बरोबर 2 आणि y2 बरोबर असणार आहे -2. त्यानंतर पुढचा x3 बरोबर 8 आणि y3 बरोबर 5. तर अशा प्रकारे पहिला ह्या 3 किमती लिहून घ्यायच्या. आता मध्यगा संपाद बिंदू ओके, मध्यगा संपाद बिंदू समजा जी आहे, तर त्याचे निर्देशक कसे काढायचे, तर हे सूत्र लक्षात ठेवायचं. x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 आणि इकडं y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 बरोबर. ओके, छेद इथे बघा x1 किती आहे, -7 अधिक 6 अधिक 2 छेद 3. ओके, आणि इथं y1 x1 इथे आहे -7. x2 किती आहे बघा, तर 2 आहे. x2 ची किंमत किती आहे, 2. गडबडीत मी हेच घेतले बघा. x1 किती आहे, -7. x2 किती आहे, 2 आणि x3 किती आहे, 8. तर त्या किमती व्यवस्थित केल्या. परत एकदा बघा, x1 -7, x2 2 आणि x3 किती आहे, 8. आता त्यानंतर y1 बघा 6. ओके, y1 6, y2 किती आहे, -2 आणि y3 किती आहे, 5 छेद 3. तर सगळ्यात पहिल्यांदा किमती व्यवस्थित बघा, -7 2 आणि 8 आणि 6 -2 आणि 5. तर ह्या किमती व्यवस्थित ठेवायच्या. आता त्याच्यानंतर बघा, एकदम तिन्ही करायला जाऊ नका, कदाचित चुकू शकेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी तिन्ही एकदम केले तरी चालतील, पण व्यवस्थित येण्यासाठी आता इथे बघा चिन्ह भिन्न आहे, मग काय करा, वजाबाकी. म्हणजे 7 मधून 2 गेले किती उरणार, 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय येणार, वजा अधिक 8 छेद 3. आता इथं बघा, इथे पण काही नाही म्हणजे अधिक आणि हे वजा. चिन्ह भिन्न असल्यास काय करावं, वजाबाकी. म्हणजे 6 मधून 2 गेले किती येणार, 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन म्हणजे आहे तसं ठेवायचं, अधिक 5 छेद 3. आता इथं परत बघा पुढे 5 आणि 8. ओके, 5चं चिन्ह वजा आहे, याचा अधिक आहे. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी, ऋण आणि धन आहे ते. म्हणजे 8 मधून 5 गेले किती उरणार, 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन. धन अशी लिहायची काही गरज नाही, पण ऋण द्यावं लागेल तर ऋण असं लिहायचं, वजा. ओके, छेदामध्ये 3. परत 5 आणि 4 9 आणि 3. आता बघा 3 ला 3 ने भागलं, 3 एक्के 3 आणि 3 त्रिक 9. 3 त्रिक 9 म्हणजे किती येणार आहे सांगा, 1 3. मध्यगा संपाद बिंदू जी चे निर्देशक हवं तर परत लिहा, जी बरोबर 1 3. हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, मध्यगा संपाद बिंदूचं सूत्र माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही मध्यबिंदूचं जे सूत्र आहे ते सुद्धा लक्षात ठेवा, त्याच्यावर सुद्धा येतं, किंवा आपण पुढे जाऊन बघणार आहोत. ओके, गुणोत्तराचं सूत्र, तर ते सुद्धा बघून जावं ओके जाताना, म्हणजे तुम्हाला सोडवता येईल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोन R जो आहे तो 5x - 13 अंश आणि n जो आहे तो 4x अधिक 4 अंश. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, कोन R आणि कोन n यांची मापं किती येत आहेत ते ठरवायचं. मग बघा, त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर एक वर्तुळ मी कच्चं तुम्हाला दाखवतो असं. आता याच्यामध्ये हा चौकोन आहे कुठला, MRPN. ओके, MRPN. आता ज्याचे चारही शिरोबिंदू काय असतात, चौकोनावर असतात, तर त्याला काय म्हणतो आपण, चक्रीय चौकोन असं म्हणतो. आता याच्यामध्ये कुठले कुठले कोन दिलेले आहेत बघा, हा R एक दिलाय आणि n. तर हे काय आहेत, एकमेकांच्या विरुद्ध कोन आहेत. ओके, तर चक्रीय, किंवा असं मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण शब्द लिहित चला परीक्षेत. चक्रीय चौकोन MRPN मध्ये तर हे एकमेकांचे कसले कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत. तर जे विरुद्ध कोण असतात चक्रीय चौकोनामध्ये त्यांची बेरीज किती असते,
180 म्हणजे कोन आर अधिक कोन एन बरोबर 180 अंश. याला कारण काय द्यायचं? चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचा प्रमेय काय सांगतो? तर जे समोरासमोरचे कोण असतात चक्रीय चौकोनाचे ते एकमेकाला पूरक असतात, म्हणजे त्या दोघांची बेरीज किती अंश असते? 180. हे आपल्याला कोण सांगतं? चक्रीय चौकोनाचा प्रमेय. मग त्या प्रमेयानुसार कोन आर अधिक कोन एन बरोबर 180 अंश. मग आर बरोबर किती आहे बघा? 5x वजा 13 ही आर ची किंमत ठेवली, अधिक एन किती आहे बघा? 4x अधिक 4 बरोबर 180. तर ही किंमत तिथे ठेवायची. आता बघा 5x आणि 4x. ओके, 5 आणि 4, 5 आणि 4 किती येणार आहेत? 9x. आता बघा इथे 13चं चिन्ह काय आहे? वजा, आणि 4चं चिन्ह काय आहे? अधिक. चिन्ह भिन्न असल्यास काय करावं? वजा बाकी. मग 13 मधून 4 गेले. ओके, पहिल्यांदा काय केलं? 5x आणि 4x 9x, 5 आणि 4 9. पण इथं 13चं चिन्ह वजा आहे, 4चा अधिक आहे. चिन्ह भिन्न असल्यास वजा बाकी करा. 13तून 4 गेले किती उरले? 9. आणि ह्यातली मोठी संख्या कोण आहे? 13. त्याचं चिन्ह काय आहे? वजा, जे वजा 9 बरोबर 180. आता काय करायचं याच्यामध्ये? तर 9 वजा 9 आहे ते इकडे येऊन काय होणार? अधिक, म्हणजे 9x बरोबर 180 अधिक 9. मग 9x बरोबर किती येणार आहे? 180 अधिक 9 म्हणजे 189. मग 9x म्हणजे 9 गुणिले x. ज्यावेळी आपण 9x असं लिहितो त्यावेळी 9 आणि x च्या मध्ये काय असतो? गुणाकार. ओके, बरोबर 189. मग हे गुणिले 9 इकडे येऊन काय होणार? भागिले, म्हणजे x बरोबर किती होणार सांगा? तर 189 भागिले 9. मग आता बघा x बरोबर 9 दुनी 18, 9 एक्के 9, म्हणजे x बरोबर किती येणार आहे? 21. मग आता कोन आर. ओके, तर कोन आर आपल्याला सुरुवातीला किती दिला होता? 5x वजा 13. ओके, कोन आर किती अंश होता? 5x वजा 13 अंश. मग 5 गुणिले x ची किंमत किती आलेली आहे आता? 21. ओके, 5x, 5 गुणिले x म्हणजे x ची किंमत 21 वजा 13. मग आधी 5 गुणिले किती करूया? 21. 5 एक्के 5. ओके, आणि 5 दुनी 10 वजा 13. तर बघा 105 मधून 13 तर किती उरणार आहेत? 92 अंश. म्हणजे कोन आर बरोबर किती येणार आहे? 92 अंश. आता बघा कोन एन. तर कोन एन आपल्याला सुरुवातीला किती दिला होता? 4x अधिक 4 अंश. ओके, 4 गुणिले x ची किंमत आपली 21 अधिक 4. तर बघा 21 गुणिले 4, 4 एक्के 4, 4 दुनी 8 अधिक 4. तर कोन एन बरोबर 84 आणि 4 म्हणजे किती येणार आहे? 88 अंश. तर कोन एन बरोबर किती येणार आहे सांगा? 88 अंश. तर अशा प्रकारे आपण कोन आर आणि कोन एन शोधू शकतो. तुम्ही जर हे चेक करून बघितलं 92 आणि 88 तर यांची बेरीज 180 येणार आहे, म्हणजे असं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता हे आर आणि हे असे दिले होते, परीक्षेत किमती बदलतील, पण अशाच प्रकारे सोडवायचं आहे. तर अशा प्रकारची उदाहरणं शक्य असल्यास आणखीन बघा आणि ती सोडवा. तर अशा पद्धतीमध्ये एक उदाहरण परीक्षेमध्ये नक्की असू शकतं, त्यामुळे व्यवस्थित समजावून घ्या. आता आपण पुढचा प्रश्न सोडवूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा त्रिकोण LMN मध्ये बघा त्रिकोण LMN दिलेला आहे आणि याच्यामध्ये हा जो MP आहे तो LN ला लंब आहे आणि कोण M हा 90 अंश. जर MP बरोबर 12, LP बरोबर 16 तर PN काढायचं. बघा MP 12 आहे, LP 16 आहे, तर आपल्याला PN किती येतोय तो शोधून काढायचा. तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा की जर एक त्रिकोण दिला असेल की ज्याच्यामध्ये एक कोण 90 अंश आहे. आता इथं बघा त्रिकोण LMN मध्ये ओके कोण M किती अंश आहे? 90 अंश. आणि त्याच्यानंतर बघा MP लंब आहे कोणावर? कर्ण. त्याचा कर्ण कोण आहे बघा त्या काटकोन त्रिकोणाचा. 90 अंश म्हणजे हा कोण काय झाला? काटकोन त्रिकोण. ओके, तर LN हा काय झाला? कर्ण. तर त्या कर्णावर काय आहे? लंब आहे कोण? MP लंब कर्ण LN. एवढी माहिती जर दिलेली असेल
म्हणजे दिलेला त्रिकोण जर काटकोण असेल आणि कर्णावर लंब असेल एक दिलेला, तर अशा वेळी आपण भूमिती मध्य प्रमेय वापरायचा. कुठला प्रमेय वापरायचा? भूमिती मध्य प्रमेयावरून. तर तो प्रमेय आपल्याला काय सांगतो? जो लंब टाकलेला आहे म्हणजे कोण? एमपी. ओके, म्हणजे बघा एमपी जो लंब टाकलेला आहे त्याचा वर्ग म्हणजे हा एमपीचा वर्ग पुन्हा इतका असणार आहे एलपी आणि पीएन यांचा गुणाकार असणार आहे. म्हणजे एलपी गुणिले पीएन. बघा भूमितीमध्ये प्रमेय काय सांगतो? जो लंब आहे एमपी त्याचा वर्ग हा कर्णाचे जे दोन भाग पडतात एलपी आणि पीएन यांच्या गुणाकारा इतका असतो. तर हा प्रमेय इथं वापरायचा. मग किमती टाकूया. तर बघा प्रश्नामध्ये एमपी किती दिलेला आहे? 12. मग एमपीचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग. एलपी बघा प्रश्नामध्ये किती दिलेला आहे? 16. तर त्याची किंमत टाकूया 16. आणि पीएन आता बघा 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12 दोन वेळा गुणाकार करा. 12चा वर्ग 144 आणि हे गुणिले 16 इकडे येऊन काय होणार आहे? भागिले 16 बरोबर पीएन. बघा 12चा वर्ग 144 गुणिले 16 काय झाले? भागिले. म्हणून पीएन बरोबर 144ला 16ने भागायचं. तुम्ही जर 16चा पाडा 9 पर्यंत म्हटलात 16 90 किती येणार आहे? 144. म्हणजे 144ला 16ने भागलं तर उत्तर किती येणार आहे? 9. म्हणजे पीएन बरोबर किती असणार आहे? 9. आता इथं सेंटीमीटर वगैरे असं काही दिलं नव्हतं त्यामुळे काय लिहायचं? एकक. जर तिथे सेमी म्हटलं असेल सेंटीमीटर तर मग सेंटीमीटर हे एकक लिहायचं, नसेल तर एकक असं लिहायचं फक्त. पीएन बरोबर 9 एकक हे लिहायला विसरायचं नाही. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण PQR ला. त्रिकोण ABCचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 80. त्रिकोण PQR त्याचं क्षेत्रफळ आहे 125. तर ABPQ याचं गुणोत्तर किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सुरुवात कुठून करायची? तर आपल्याला दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत. ओके, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. आता ज्यावेळी दोन त्रिकोण समरूप दिलेले असतील आणि क्षेत्रफळांचं गुणोत्तर किंवा क्षेत्रफळांचा उल्लेख असेल त्यावेळी कुठला प्रमेय वापरायचा? बघा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे समरूप. कुठला शब्द वापरायचा? तुम्ही लिहिताना परीक्षेमध्ये पूर्ण शब्द लिहित चला. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किंवा त्याचा प्रमेय, गुणोत्तराचा प्रमेय. कुणाचा प्रमेय? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तर किंवा त्याचा प्रमेय. तर तो प्रमेय काय सांगतो? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्रिकोण त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर कुणा इतकं असतं? तर बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतकं असतं. म्हणजे ABचा वर्ग छेद PQचा वर्ग यांच्या गुणोत्तरा इतकं असतं. किंवा समजा BC दिला असेल तर BCचा वर्ग छेद QRचा वर्ग. वर्ग करायला विसरायचं नाही. मग आता ABCचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? बघा 80. ओके, आणि 125 PQRचं किती दिलेलं आहे? 125. बघा इथं PQRचं क्षेत्रफळ बरोबर 125. तर त्याची किंमत इथे टाकूया 125. ABचा वर्ग छेद PQचा वर्ग. आता इथे जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर वर्गमूळ घेतला आपण तर 80 आणि 125 कुणाचेही वर्ग नाही आहेत. मग दोघांना काय करायचं? 5ने भागायचं. म्हणजे 80ला सुद्धा कितीने भागायचं? 5ने भागायचं. आणि 125ला सुद्धा कितीने भागायचं? 5ने. म्हणजे समजा तुम्ही अंश आणि छेद याला एकाच संख्येनं भागलं तर काही फरक पडत नाही. इकडचं आहे तसंच ठेव. म्हणजे 80ला सुद्धा 5ने भागलं आणि 125ला सुद्धा 5ने भागलं तरी चालतं. मग 80ला 5ने भागल्यावर बघा 80 भागिले 5 करून बघा 16. आणि तेच जर तुम्ही 125ला पण 5ने भागलं पण समान संख्येनं भागायचं भागताना. ओके, याला वेगळा आणि याला वेगळा असं नाही चालणार. तर दोघांना समान संख्येनं जर तुम्ही भागलं, सध्या मी इथे 5ने भागलेलं आहे, तर 80 भागिले 5 येईल 16 आणि 125 भागिले 5 येणार आहे. किती येणार आहे बघा ते? 125 भागिले 5 केल्यावर तर करून बघा 25 येईल ते. ओके,
AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. मग आता याच्यामध्ये वर्ग जाण्यासाठी काय करायचं, वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूला काय करायचं, वर्गमूळ घेऊन. ओके, म्हणजे 16/25 याचं वर्गमूळ आणि इकडं AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग याचं वर्गमूळ. 16चं वर्गमूळ किती येणार आहे, 4. 25चं वर्गमूळ 5, कारण 4चा वर्ग 16, 16चं वर्गमूळ 4, 5चा वर्ग 25, म्हणून 25चं वर्गमूळ 5. आणि मी मगाशी नियम शिकवला, वर्गाला वर्गमूळ काय होतं, जातं आणि फक्त काय राहतं, AB छेद PQ. हेच तर आपल्याला प्रश्नामध्ये शोधायचं होतं. तर AB छेद PQ बरोबर, नंतर तुम्ही खालच्या स्टेपला व्यवस्थित लिहा, AB छेद PQ बरोबर 4/5. हेच आपल्याला परीक्षेमध्ये काय करायचं, शोधायचं असतं. तर अशा प्रकारे समरूप त्रिकोणांचा वर आधारित तुम्हाला काय केलं जातं, प्रश्न विचारला जातो. तर त्यासाठी आणखीन काय करा, 1.4 सराव संच 1.4 गणित भाग 2 मधला, त्याच्यामधले प्रश्न 1 ते 5 सर्व तयारी करून ठेवा. त्यातला एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेत नक्की विचारला जाऊ शकतो. त्यातलं एक उदाहरण मी घेतलेलं आहे जे मला महत्वाचं वाटतंय, पण इतर 4 सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. तर त्याची सुद्धा तयारी करा. आता आपण पुढील प्रश्न बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघा, त्रिकोण ABC दिलेला आहे की ज्याच्यामध्ये B हा कोण 90 अंश आहे, A हा कोण 30 अंश आहे, C 60 अंश आहे, AC बरोबर 14. तर BC आणि AB किती येईल ते शोधायचं आहे. तर याच्यासाठी काय करायचं आपण, तर जी दिलेली माहिती आहे ती आधी लिहून घेऊया. त्रिकोण ABC मध्ये ओके, कोण B जो आहे तो आहे 90 अंश, कोण A बरोबर 30 अंश. आता लक्षात घ्या, हा 90 दिलाय B, त्यातला एक कोण 30 दिला असेल तर आपोआप राहिलेला किती असणार आहे, 60. जरी दिलेलं नसलं तरी लक्षात ठेवायचं की आपोआप राहिलेला कोण किती असतो, 60. किंवा 60 दिलाय तर राहिलेला कोण किती असतो, 30. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. तर आता बघा, कोण A बरोबर 30 अंश आणि कोण C बरोबर 60 अंश. आता बघा कुठला प्रमेय वापरणार आहोत आपण, तर 30 अंश 60 अंश 90 अंश प्रमेयावरून. तर हा प्रमेय आपल्याला काय सांगतो, तर बघा त्यासाठी तो प्रमेय वापरायचा आपण 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू. ओके, काय म्हणतोय बघा मी, 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या काय असते, निम्मी असते. मग आता बघा 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू कोण आहे, BC. ओके, तर ती कर्ण कोण आहे, कर्ण कसं ओळखायचा, 90 अंशाच्या समोर. तर 90 अंशाच्या समोर कोण आहे, कर्ण AC, त्याच्या निम्मा असतो. म्हणजे BC बरोबर कर्ण दिलेला आहे AC 14. ओके, AC बरोबर 14 प्रश्नामध्ये बघू शकता, AC बरोबर 14 किंवा इथं किती दिलेलं आहे, 14. तर ती किंमत ठेवली 14च्या निम्मे किती येणार आहेत बघा, BC 14च्या निम्मे 7. ओके, 7 सेमी किंवा 7 एकक. आता BC मिळाला आपल्याला. त्यानंतर बघा दुसरा त्याच्यातला भाग, 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. हा प्रमेय आणखीन एक काय सांगतो, पहिलं काय, 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी म्हणजे भागिले 2. तसं 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही काय असते, कर्णाच्या वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. म्हणजे बघा याच्यामध्ये 60 अंशाच्या कोणासमोरची बाजू म्हणजे कोण, AB ही कर्णाच्या, 60 अंशाच्या कोणासमोरची बाजू AB वर्गमुळात 3/2 कर्ण कोण आहे, AC. मग किमती टाकूयात, AB बरोबर वर्गमुळात 3/2 कर्ण AC किती दिलेला आहे, 14. तर 14ला 2ने हा छेदात असल्यामुळे काय करायचं, 2ने भागायचं. म्हणजे AB बरोबर 2×7 = 7 वर्गमुळात 3. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळणार आहे सांगा, AB बरोबर 7 वर्गमुळात 3 ही किंमत मिळणार. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. प्रश्न क्रमांक 7 मध्ये बघा, 2 आंतरस्पर्शीय वर्तुळे अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी त्रिज्येची आहेत. तर त्यांच्या केंद्रातील अंतर काय करायचं आहे, आपल्याला शोधून काढायचं आहे. ओके, तर त्यांच्या केंद्रातील अंतर शोधा किंवा काढा असा हा प्रश्न असणार. ओके,
तर जर समजा तुम्हाला दोन वर्तुळ दिली असतील, ओके, आंतरस्पर्शी म्हणजे आतून स्पर्श करणार, तर याच्यातली बघा जी मोठी त्रिज्या आहे त्याला आपण काय म्हणायचं म्हणताना R1, म्हणजे मोठी त्रिज्या किती आहे 4.8, ओके, आणि दुसरी R2 किती आहे बघा 3.5 सेमी. तर हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं, हवं तर इथे सेमी असं लिहा, ओके. R1 आणि R2 शोधून काढायचे. आता आंतरस्पर्शी असतील तर त्यांची वजाबाकी करायची, म्हणजे R1/R2 म्हणजे 4.8 वजा 3.5. तर बघा किती येणार आहे त्यांच्या केंद्रामधील अंतर. तर केंद्रामधील अंतर काढत असताना, ओके, पहिल्याला R1 म्हटलं, दुसऱ्याला R2, तर त्यांची वजाबाकी करायची, म्हणजे 8 मधून 5 गेले 3, 4 मधून 3 गेले 1.3. हे त्यांचं आंतरस्पर्शीय वर्तुळांचं काय असणार आहे, त्या दोन आंतरस्पर्शीय वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर असतं. ओके. जर तुम्हाला कारण द्यायचं असेल याचं, तुमचे मार्क कट होऊ नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं बघा, तर इथे कारण द्यायचं, परस्परांना स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांचे केंद्र हे एकाच रेषेवर असतात. तर हा जो प्रमेय आहे तो इथं लिहायचा. ओके. परस्परांना स्पर्श करणारे आतून किंवा बाहेरून, कसंही अंतस्पर्शी असेल किंवा बाहेर स्पर्श, तर त्यांची केंद्र ही एकाच रेषेवर असतात आणि म्हणून आपण ही वजाबाकी करू शकतो. ओके. तर ते कारण लिहायला विसरू नका. आता त्याच्या पुढचा बघा, आंतरस्पर्शी असेल किंवा काय असेल, बाह्यस्पर्शी असेल. आता बघा याच्या पुढचं बघूया आपण. ओके. 2 पॉइंट बघा, दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांची त्रिज्या अनुक्रमे 5.5 आणि 4.2 असते, तर त्यांच्यातील अंतर काढा. आता कशी आहेत ती बाह्यस्पर्शी आहेत, मगाशी काय होते अंतरस्पर्शी. तर सगळ्यात मोठे कोण आहे 5.5, त्याला R1 म्हणा आणि R2 4.2 सेमी. ओके. आता काय करायचं त्यांच्यातील अंतर काढताना, R1 मागच्या वेळी काय केलं होतं वजा, आता बाह्यस्पर्शी असतील तर काय करायचं बेरीज, म्हणजे 5.5 अधिक 4.2 म्हणजे किती येणार आहेत बघा, 5 आणि 2 7, 5 आणि 4 9, 9.7 सेमी हे त्यांच्यामधलं काय असणार आहे अंतर असणार आहे. ओके. तर इथे पण तेच कारण द्यायचं, परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांची जी केंद्र आहेत, ओके, म्हणजे समजा हे पहिलं वर्तुळ आणि हे दुसरं वर्तुळ, तर त्यांची वर्तुळांची केंद्र ही एकाच रेषेवर असतात किंवा एक रेषीय असतात. त्यामुळे आपण ही बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. आंतरस्पर्शी असेल तर वजाबाकी, बाह्यस्पर्शी असेल तर बेरीज, एवढं मात्र लक्षात ठेवा. तर आता आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया. जर A 3, 5 आहे आणि B 7 आणि 9 आहे, 9 असून बिंदू Q रेख AB चे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर Q चे निर्देशक काय येतील ते शोधून काढायचे. ओके. तर काय करायचं बघा, त्यासाठी A आणि B दिलेला आहे. ओके. तर A आणि B बिंदू Q काय करतो, रेख AB चं किती गुणोत्तर करतो 2:3. म्हणजे समजा रेषाखंड AB आहे, तर हा जो Q बिंदू आहे तो 2:3 याच्यामध्ये त्याचं विभाजन करतो. तर आपल्याला A आणि B चे निर्देशक दिलेले आहेत. A चा किती दिलाय 3, 5 आणि B चे किती दिलेले आहेत 7, 9. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा A चे निर्देशक लिहून घ्यायचे 3, 5 आणि B चे लिहून घ्यायचे 7, 9. तर याच्यावरनं काय करणार आपण, तर x1 किती येणार आहे बघा 3 आणि y1 बरोबर 5. त्यानंतर x2 किती येणार आहे 7 आणि y2 किती येणार आहे 9. तर हे पहिल्यांदा शोधून घ्यायचे. आता बघा बिंदू Q चे निर्देशक. तर बिंदू Q चे निर्देशक कसे काढायचे, तर बघा mx2 अधिक nx1 छेद m अधिक n हा पहिला निर्देशक मिळणार, x निर्देशक. आणि y निर्देशक कसं काढायचं, my2 अधिक ny1 छेदामध्ये m अधिक n. तर हे सूत्र वापरायचं, mx2 अधिक nx1 छेद m अधिक n, my2 अधिक ny1 छेद m अधिक n. मग आता बघा m
आता गुणोत्तर किती दिलेलं आहे बघा, ते लिहिणं पण गरजेचं आहे. एबीचे किती याच्यात गुणोत्तर करतो, यम ला एन किती आहे गुणोत्तर, 2:3. मग यम घेताना किती घ्यायचा, 2, आणि एन घेताना किती घ्यायचा, 3. तर ह्या किमती सुद्धा आपल्याला लागणार आहेत. तर बघा यम किती आहे, 2. x2 किती आहे बघा, x2 बरोबर आहे 7, म्हणजे 2 गुणिले 7 अधिक n किती आहे आपला, 3. 3 गुणिले x1 किती आहे, 3. छेदामध्ये यम अधिक n म्हणजे 2 अधिक 3. परत दुसरा निर्देशक यम किती आहे, 2. y2 किती आहे बघा, y2 आहे आपला 9, म्हणजे 2 गुणिले 9 अधिक n किती आहे, 3. 3 गुणिले, ओके इथे n 3 आहे, y1 किती आहे, 5, आणि छेदामध्ये यम अधिक n म्हणजे 2 अधिक 3. आता बघा याच्यामध्ये आपण काय करणार, तर 2 गुणिले, जास्त मिनिट, 2 गुणिले 7, 2 7 14, 3 त्रिक 9, आणि 2 आणि 3 किती येणार, 5. ते पहिलं आलं. त्यानंतर इथे बघा 92 18 आणि 3 5 15, छेद 2 आणि 3 किती येणार, 5. मग आता बघा इथे 14 आणि 9, तर बघा 9 आणि 4 13, म्हणजे 23/5, आणि इथे 8 आणि 5 13, 13/3, 33, 33/5. तर हे काय येणार आहेत, बिंदू Q चे निर्देशक. तर अशा प्रकारे ते शोधून काढायचे, 23/5 आणि 33/5. तर आता आपण प्रश्न क्रमांक 9 बघूया. प्रश्न क्रमांक 9 मध्ये बघा, जर टॅन थिटा बरोबर, जर टॅन थिटा अधिक 1/टॅन थिटा बरोबर 2, तर दाखवा किंवा सिद्ध करा टॅन वर्ग थिटा अधिक 1/टॅन वर्ग थिटा बरोबर 2. हे आपल्याला काय करायचं, सिद्ध करायचं. मग याच्यासाठी काय करणार आपण, तर बघा जे आपल्याला दिलंय, जर याचा अर्थ काय, ही अट आपल्याला दिलेली आहे, टॅन थिटा अधिक 1/टॅन थिटा, ओके, हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर किती दिलेलं आहे, 2. तर हे लिहून घ्यायचं. आणि आता बघा काय करायचं, दोन्ही बाजूस वर्ग करून, ओके, दोन्ही बाजूला काय करायचं, वर्ग करायचा, म्हणजे टॅन थिटा अधिक 1/टॅन थिटा याचा काय करायचा, वर्ग, आणि इकडं 2चा पण काय करायचा, वर्ग. मग आता बघा ए आणि हा काय आहे, बी, ओके, हा ए आहे आणि हा बी. तर कुठलं सूत्र वापरायचं, ए अधिक बी कंसाचा वर्ग, ओके, हे सूत्र वापरायचं. मग ए अधिक बी कंसाचा वर्ग सूत्र काय असतं, ए वर्ग अधिक 2 गुणिले ए गुणिले बी अधिक बी चा वर्ग. मग आता तेच सूत्र इथं वापरायचं. पहिल्यांदा काय आहे, ए चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग, टॅन थिटा चा वर्ग म्हणजे टॅन वर्ग थिटा अधिक 2 गुणिले ए, ए किती आहे बघा, ए आहे टॅन थिटा, गुणिले बी, बी किती आहे, 1/टॅन थिटा, ओके, अधिक बी चा वर्ग, ओके. तर बी चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 1/टॅन थिटाचा वर्ग, 1 चा वर्ग किती येणार, 1, टॅन थिटाचा वर्ग टॅन वर्ग थिटा, आणि इकडं 2 चा वर्ग किती येणार आहे, 4. तर इकडं आपण काय केलं, उजव्या बाजूला 2 चा वर्ग 4. तर हे ए अधिक बी इथं काय केलं, कुठलं सूत्र वापरलं, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2 गुणिले ए गुणिले बी अधिक बी चा वर्ग, हे सूत्र वापरलं. आता इथे बघा, इथे अंशात टॅन थिटा आणि छेदात टॅन थिटा, तर अंशात आणि छेदात समान संख्या असतील तर ते एकमेकाला काय होणार, कॅन्सल. आता काय काय राहिलं बघा, टॅन वर्ग थिटा अधिक 2 1/टॅन वर्ग थिटा बरोबर 4. आता याच्यातला फक्त मधी अधिक 2 राहिलेला आहे, तो इकडे आणायचा, म्हणजे उजव्या बाजूला आणायचा. मग इथं कोण राहणार बघा, टॅन वर्ग थिटा अधिक 1/टॅन वर्ग थिटा बरोबर 4 वजा 2, म्हणजे बघा टॅन वर्ग थिटा अधिक 1/टॅन वर्ग थिटा बरोबर 4 वजा 2 बरोबर 2, ओके. तर अशा प्रकारे टॅन वर्ग थिटा अधिक 1/टॅन वर्ग थिटा बरोबर किती येणार आहे, 2. तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. इथे जर तुम्ही बघितलं
तर हेच काय आपल्याला सिद्ध करायचं होतं. सगळ्या स्टेप परत एकदा व्यवस्थित बघा. हा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, याची तयारी चांगली करा. आता आपण प्रश्न क्रमांक 10 बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 10 बघूया. प्रश्न क्रमांक 10 मध्ये आपल्याला दिलेला आहे त्रिकोण पी क्यू आर. ओके, तर पी क्यू आर मध्ये हा इथे बघा, हा यल आहे 60 अंश आणि हा इथे क्यू आहे 60 अंश. तर काय सिद्ध करायचं, पी एल छेद यल क्यू बरोबर पी एम छेद एम आर. ओके, सॉरी एम एल. तर हे एम, हा पी एम छेद एम आर बरोबर आहे. तर हे आपल्याला सिद्ध करायचं. तर हे गुणोत्तर कशामध्ये असतं, तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये हे गुणोत्तर असतं. पी एल छेद एल क्यू बरोबर पी एम छेद एम आर. पण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपण कधी वापरतो, तर हा एल एम समोरच्या बाजूला काय पाहिजे, समांतर पाहिजे. म्हणजे एल एम कुणाला समांतर पाहिजे, क्यू आर ला. ते आधी दाखवूया आणि मग आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरून हे सिद्ध करू शकतो. तर त्यासाठी काय करायचं बघा, कोन पी एल एम बरोबर कोन किंवा एकरूप म्हणा पी एल एम किती अंश आहे, 60 अंश. आणि पी क्यू आर, कोन पी क्यू आर हे दोन्ही एकरूप आहेत. कारण का, तर प्रत्येकी किती अंश आहेत, 60 अंश. हा पण 60 अंश आणि हा पण 60 अंश. हे आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं आहे. तर हे दोन कोन एकमेकाला काय झाले, एकरूप झाले. आता बघा हे कसले कोन आहे, तर समजा पी क्यू ही छेदिका घेतल्यास, छेदिका घेतल्यास तर बघा इथे मी काढतो एल एम. ओके, एल एम आणि त्यांना छेदणारी खाली आहे क्यू आर. त्यांना छेदणारी रेषा कोण घेतली, पी क्यू, ही त्यांना छेदणारी. आणि हा एल एम आहे आणि हा क्यू आर आहे. तर इथले दोन कोण किती अंश आहेत, 60 अंश आणि 60 अंश हे कोण. तर हे कुठल्या प्रकारचे कोण आहेत बघा, हा 60 अंश रेषेच्या वर आहे, हा 60 अंश सुद्धा रेषेच्या वर आहे. आणि या रेषेच्या, तिरक्या रेषेच्या छेदिकेच्या उजव्या बाजूला, हा पण छेदिकेच्या उजव्या बाजूला. मग ह्या प्रकारच्या कोणांना काय म्हणायचं, इथला 60 आणि हा 60 किंवा हा 60 आणि हा 60, तर यांना म्हणायचं संगत कोन. तर मग ती संगत कोन कसोटी वापरायची, संगत कोन कसोटीनुसार. तर ती संगत कोन कसोटी आपल्याला काय सांगते, समजा हे इथले पूरक कोन काय असतील, एकरूप. पूरक कोन काय असतील, सॉरी संगत कोन काय असतील, एकरूप. संगत कोन जर एकरूप किंवा समान मापाचे असतील तर ती जी रेषा आहे एल एम आणि क्यू आर, बघा मी ही डार्क करतो, एल एम आणि क्यू आर हे काय असतात, एकमेकाला समांतर. म्हणजे इथला एल एम आणि इथला क्यू आर हे एकमेकाला काय असतात, समांतर. म्हणून ती कसोटी वापरायची, एल एम समांतर क्यू आर. ओके, मग आता काय करायचं बघा, इकडे लिहितो मी त्रिकोण पी क्यू आर मध्ये बघा एल एम किंवा बाजू एल एम, सॉरी रेषा एल एम समांतर बाजू क्यू आर. तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय सांगतो, जर एखादी रेषा इतर दोन बिंदूंना म्हणजे एल आणि एम ला, इतर दोन बाजूला पी क्यू आणि पी आर ला वेगवेगळ्या बिंदूत छेदत असेल, म्हणजे एल आणि एम मध्ये, तर ती तिसऱ्या बाजूला काय असते, सॉरी तिसऱ्या बाजूला जर समांतर असेल तर कुठला प्रमेय वापरायचा, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. बघा त्रिकोण पी क्यू आर मध्ये एल एम कुणाला समांतर आहे, क्यू आर ला. जर एल एम क्यू आर ला समांतर असेल तर कुठला प्रमेय वापरायचा आपण, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून. बघा कुठला प्रमेय वापरायचा, तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा. तो प्रमेय आपल्याला काय सांगतो, तर हे गुणोत्तर कुठलं, पी एल छेद एल क्यू, पी एल छेद एल क्यू बरोबर पी एम छेद एम आर. ओके, हे गुणोत्तर दोन्ही काय असणार आहेत, समान असणार. ओके, तर अशा प्रकारे आपण ते काय करायचं, सिद्ध करून दाखवायचं.